धुळ्यातील काळेश्वरी मंदिरात तृतीयपंथीयांच्या घरी गौरी गणपतीचे आगमन झाले। तसेच गौरी गणपतीला 56 पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आलाय। यावेळी तृतीयपंथीयांनी गौरी गणपतीकडे समाजामध्ये शांतता नांदू दे असे साकडं घातले। रत्नागिरीतील मिरजोळेमध्ये विष्णू पाडावेंच्या घरी पर्यावरणपूरक संत परंपरेवर आधारित देखावा साकारण्यात आलाय। संत एकनाथ महाराजांच्या विठ्ठलावर असलेली भक्तीवर आधारित देखावा केला। तसंच मोबाईलच्या विळख्यामध्ये गुंतलेल्या युवा पिढीला ही संत परंपरा समजावी या हेतून हा देखावा सादर केला। नंदुरबारच्या नवापुरात बाबा गणेश मंडळाने राजस्थानमधील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या खाटू श्याम बाबाचा देखावा सादर केलाय। गणरायाला 1 किलो चांदीचा साज देखील चढवलाय। हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। घरोघरी गौराईचं आगमन झालंय। गौरीला भाजी भाकरी किंवा गोड नैवेद्य दाखवला जातो। मात्र कोकणात गौरीचं आगमन झालं की या माहेर वाशिणीला तिखट मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो। नैवेद्य दाखवल्यानंतर गणेशोत्सवासाठी दाखल झालेले कोकणवासी आणि सारेच हा तिखट सण जोरात साजरा करतात। मावळच्या तळेगाव दाभाडे परिसरात गौरीचं आगमन झाले। गावातील विलास काळोखेंच्या घरी यंदा मोरावर विराजमान झालेल्या गौरीची आकर्षक आणि इको फ्रेंडली सजावट केली आहे। गणेशोत्सवानंतर गौरी आगमनाचा आनंद प्रत्येक घरात झळकतोय। रायगडच्या माणगाव गुगवलीत कोणत्याही घरात गणपती येत नाहीत, मात्र गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मुगवली हे गणपतीचं गाव असून गावातील स्वयंभू गणपती हा आमच्या घरातील गणपती अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे। त्यामुळे गावात गणपती आणला जात नाही, मात्र गौराईचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो। न्यूझीलंडमधल्या वेलिंग्टन शहरात गौरी पूजनाचा उत्साह दिसला। मराठमोळे सुधीर मालपाठक गेल्या 29 वर्षांपासून गौरी पूजनाचा उत्सव साजरा करतात। तसंच त्यांच्या घरी दर्शनासाठी भारतीयांसह न्यूझीलंडचे अनेक नागरिक भेट देतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।